मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। शुरू में पवनगांव में कसाईखाना बनने वाला था, लेकिन उसका विरोध हुआ था। इसके बाद कोर्ट के आदेश पर अब ये कसाईखाना सुरगांव में बनने वाला है, लेकिन अब उसका भी विरोध हो रहा है। कल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से मुलाकात के बाद वारकरी समुदाय के लोगों ने चेतावनी दी है कि अगर विदर्भ में कहीं भी कसाईखाना बनाया गया तो वे विरोध करेंगे और आंदोलन भी करेंगे। और आज नागपुर उमरेड मार्ग पर सुरगांव में होने वाले कसाईखाने के खिलाफ उद्धव ठाकरे की शिवसेना ने कलेक्टर कार्यालय पर विरोध प्रदर्शन किया। पावनगावचा कत्तलखाना रद्द करून सुरगांव येथे ज्या पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांनी जागा अलॉटमेंट केली आहे, अत्यंत नियमबाह्य पद्धतीने जागा अलॉटमेंट केलेली आहे। दिनांक 7/6/2024 रोजी या जागेसाठी 193च्या सर्वे नंबरसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 15 दिवसाची मुदत काढून लोकांचे ऑब्जेक्शन मागितले, पण 15 दिवसाची वाट न पाहता त्याच्या अगोदरच जिल्हाधिकाऱ्यांनी 368 नंबरचा सातबारा कत्तलखान्यासाठी आवंटित केला। हे अत्यंत नियमबाह्य पद्धतीने आहे आणि या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये RSSचे हेडक्वार्टर आहे। तेथून सिन्यांनी देशामध्ये हिंदुत्वाच्या गोष्टी करतात आणि त्या हेडक्वार्टरच्या बाजूला 20 किलोमीटर हेडक्वार्टरच्या बाजूला भारतीय जनता पक्षाचे सरकार, महायुतीचे सरकार कत्तलखान्याला परवानगी देते। हे शर्मेची बाब आहे आणि यांनी या लोकांनी हिंदुत्वाच्या गोष्टी करू नये। शिंदे गटाला सरकारमध्ये शिंदे गट आहे, भारतीय जनता पक्ष सरकारमध्ये यांना निवेदन देण्याचं सोंग करण्याची गरज काय आहे? त्यांचं सरकार आहे, त्यांच्या जिल्हाधिकारी त्यांचं आहे, त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा आवंटित केलेली आहे। या ठिकाणी तो एक कारखाना आहे, उद्योग आहे। त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या गावापासून सुरगावपासून 500 मीटरच्या आतमध्ये हा कत्तलखाना उभा केला जाणार आहे। त्याचे जे शेतकरी लोक आहेत, त्याचे गावकरी आहेत, ते कसे राहणार त्या गावामध्ये? दुर्गंधीपूर्ण गावात फैलणार आहे। म्हणून आमचं जिल्हाधिकाऱ्यांना आमचं म्हणणं आहे का या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये RSSचे हेडक्वार्टर आहे त्या जिल्ह्यामध्ये तरी कमीत कमी शरम असेल तर तुम्ही कत्तलखान्याची परवानगी देऊ नका। हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आणि सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आमचं सांगणं शिवसेनेच्या वतीनं। आणि जर हे सरकार ऐकलं नाही तर शिवसेना आपल्या पद्धतीनं अधिक यांना धारावर धरण्याचं काम काही झालं तरी त्याचं वीट सुद्धा लागू देणार नाही, हा शिवसेनेचा निर्धार आहे।